तर दिल्लीतल्या या हल्ल्याच्या ठिकाणाहून काही अंतरावर मानवी अवयव सापडलाय। 200 मीटर अंतरावर एका शौचालयाच्या छतावर मानवी अवयव सापडलेला आहे। या स्फोटानंतर मानवी अवयव दूर फेकले गेले आणि त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्याच छतांची पाहणी आता सुरू आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून 200 मीटर अंतरावरती एक हात सापडलेला आहे। दिल्लीचा हा हल्ला होऊन आज चौथा दिवस झालेला आहे आणि चौथ्या दिवसानंतर हात सापडल्यानंतर ह्या भागातील जो परिसर आहे हा सगळ्या भागातील परिसरावरती छत असो की जमीन असो हा सगळा परिसर आता पोलिसांकडून चेक केला जात आहे। अशा पद्धतीने मानवी अवयव त्याचबरोबर इतर जे स्फोटाचे पार्ट आहेत ते असे छतावरती पडलेले आहेत का याची चेकिंग जी आहे दिल्ली पोलिसांकडून इतर ज्या फॉरेन्सिक टीम आहे त्यांच्याकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। एक हात सापडल्यानंतर आज चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसानंतर या आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागावरती छतावरती चढून अशा पद्धतीने कोणती मानवी अवयव आहेत का ते पाहिलं जात आहे आणि हे मानवी अवयव जे आहेत ते चेक केले जात आहेत। एकंदरीत आता घरावरती चढून अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो चेक केला जात आहे आणि ज्या ज्या भागामध्ये जे जे पदार्थ अवयव सापडत आहेत ते अशा पद्धतीने त्या पेटीमध्ये पॅक करून जे आहेत ते घेऊन जात आहेत। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दिल्ली हल्ल्याची जी दाहकता आहे ती चौथ्या दिवशीही पाहायला मिळत आहे। मानवी अवयव जे आहेत ते 200 मीटर अंतरापर्यंत लांब उडून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती अजूनही कायम आहे। आणि डॉक्टर असो त्याचबरोबर पोलीस असो या सगळ्या संदर्भामध्ये आता लोकांच्या छतावरती जाऊन अशा पद्धतीने जी आहे ती तपासणी सुरू आहे आणि डॉक्टरांच्या टीम जे आहेत ते आता दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या आजूबाजूभोवती असलेलं जे चांदणी चौक मार्केट आहे त्या मार्केटच्या आजूबाजूला अशा पद्धतीने पाहणी केली जात आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर या हल्ल्याची दाहकता आजही आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही जी टीम आहे जमीन असो की छत असो या सगळ्या भागामध्ये आता अशा पद्धतीने अवयव पडलेले आहेत का हे पाहणी करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज।